एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाअंतर्गत वाठार आणि पेठ वडगाव या दोन बस स्थानकांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला। राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या दोन्ही नूतनीकरण झालेल्या बस स्थानकांचा शुभारंभ झाला। एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील वाठार आणि पेठ वडगाव या दोन बस स्थानकांचं नूतनीकरण करण्यात आलंय। जुनी इमारत पाडून संपूर्ण नवीन इमारत बांधलेल्या या दोन्ही बस स्थानकांचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाला। नवीन बस स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त विश्रांतीगृह, आधुनिक फलाट आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। महिलांसाठी विशेष विश्रांतीगृह आणि हिरकणी कक्षाची देखील उभारणी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, पेठ वडगावच्या नगराध्यक्षा विद्याताई पोळ, अर्थ आणि शिक्षण सभापती शीतल यादव, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक दिनेश महाजन, कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, माजी सभापती प्रवीण यादव यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी आणि एसटी कर्मचारी उपस्थित होते। आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी महामंडळाच्या लाल परीला प्रवाशांची पसंती असते। पेठ वडगाव आणि वाठार या दोन्ही बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते। नूतनीकरण केलेल्या या दोन्ही बस स्थानकांची स्वच्छता राखण्यासाठी एसटी महामंडळ आणि प्रवासी अशा दोन्ही घटकांनी जबाबदारी घेतली पाहिजे।